राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता क्षीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ 36 वर्ष तपश्चर्या भ्रमण बालपण झाल्यानंतर कृष्णा तरी येऊन राहिले रामाच्या आज्ञेप्रमाणे ते राहिले चाफळजवळ राहिले चाफळ तरी 36 राहिले पुढे ते 6 वर्ष इथं होते त्यावेळेला त्यांना रामाचं मंदिर बांधायचं होतं रामाचं मंदिर बांधून पूर्ण झालं पण मूर्ती नव्हत्या त्या स्वप्नात दृष्टांत झाला की तू अंगापूरच्या डोहात जा अंगापूर म्हणजे एक गाव आहे छोटं इथं अंगलाई त्या गावाचं नाव त्याला अंगापूरचा डोह म्हणतात त्या डोहामध्ये त्याने ते गेले त्याने बुडी मारली आणि 2 मूर्ती त्याने एका वरती काढल्या त्याची एक चाफळला रामाची मूर्ती ठेवली दुसरी मूर्ती ठेवली त्याने हिथं ठेवलेली आहे ती ही अंगलाईची मूर्ती म्हणून त्या अंगाई नव्हे अंगलाई अशी त्या मूर्तीचं आख्यायिका आहे त्या मूर्ती गडावर आणल्या रामाची स्थापन इथे केली दुसरीमध्ये इथं स्थापन केलेली आहे हा त्याचा इथे छोटे इतिहास आहे इथं होम हवन इथं होतं दरवर्षी रेखीव मूर्ती अगदी आहे एका जागी तुम्ही कोणी आला वेळेला तुम्हाला ती बघायला मिळते दिवसात तुम्हाला इथं बघायला मिळणार नाही काही नाही मंदिर जे आहे तेवढंच मंदिर होतं पूर्ण आणि इकडे हा समाधीचा ओटा होता बसण्याकरता कधी फिरत याच्या ओट्यावर बसायचे ते तर असं छोटासा इतिहासाचा आहे अंगराई देवीचा छान कळलं सगळ्यांना चला